झालेल्या याच अतिवृष्टी सदृश्य पावसानं बळीराजावरती दुःखाचा डोंगर कोसळला। शेतामध्ये उभं असलेलं मक्याचं पीक अक्षरशः आडवं झालं। कष्टाने उभी केलेली शेती ही काही तासांच्या पावसामध्ये वाहून गेली। शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलंय, शेतकरी हतबल झालेत। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानुसार नाशिक जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी सदृश पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेती पिकांचं मोठे नुकसान झालेलं आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील तांदळवाडी या शिवारात। या शिवारामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेले आहेत। उभी पिकं जी आहेत ती आडवी झालेली आहेत। आपण या दृश्यांद्वारे बघू शकतो शेतकऱ्याचे मका हे पीक होतं, हे मका पीक पूर्णपणे आडवं झालेलं आहे। काढणीला आलेला हा मका होता आणि हा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने याच्यातलं काही देखील शेतकऱ्यांना फायदा होणार नाहीये। एकंदरीत काय तर परिसरातील कांदा लागवड असेल, मका असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे संपूर्णपणे शेती पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। एकीकडे शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाल्याने पुढील खर्च कसे उभे करायचे, मुलांची शाळा असेल, मुलीचे लग्न असेल व घर संसार असेल तो कसा सांभाळायचा, अशा विवंचनेत आता शेतकरी सापडलेला आहे। मायबाप सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, शेतकऱ्यांना आधार द्या, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक।